सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांची आज आर्थिक प्रगती होणार असून तुमची प्रत्येक महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होईल. तुमची कामं पटापट झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुमचा आजचा प्रवास यशस्वी होणार आहे. दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तसेच कोर्ट कचेरी सुरू असेल तर कायदेशीर बाजूने एक नवे नियम लागू शकतात. तुम्ही योग्य नियोजन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. पाहुण्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज अडचणी येऊ शकतात आणि थोडे वाद देखील होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याशी तुमचं भांडण होऊ शकतं. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. तुमच्या कार्यकौशल्यानं तुम्ही शत्रूवरती विजय मिळवू शकता. समस्यांवरती मात करू शकता. घरगुती वापरासाठी एखादी आवडती वस्तू तुम्हाला खरेदी करावीशी वाटेल. तसेच तुमच्या सोयीसुविधा वाढणार आहेत. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी तुमचा खर्च होणार आहे, परंतु काळजी करू नका, त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशानं भरलेला असेल आणि तुमचा मान सन्मान वाढेल. आपल्या योजना पूर्ण होतील आणि आपण आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल. तुम्ही राजकारणात असाल तर राजकीय घडामोडी जरा थांबणार आहेत. कोणताही निर्णय नीट विचार करूनच घ्या. दुपारी तुम्ही कोणत्या तरी ज्येष्ठ व्यक्तीसोबत भविष्याविषयी चर्चा करू शकता. आज तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. रात्री एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहावं तुम्हाला लागू शकतं. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तसेच आर्थिक बाबतीत तुम्ही यशस्वी देखील होणार आहात. तुम्हाला जोडीदाराकडून तसेच व्यवसायामध्ये भागीदाराकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला नवीन योजना सुचतील. तसेच ज्या योजनांवरती तुम्ही काम करत आहात त्या यशस्वी होतील. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस मोठ्या प्रगतीचा मानला जातोय. तसेच तुम्हाला मनःशांती मिळणार आहे. अतिश्रमामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, त्यामुळे थोडं सावध राहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक असणार आहे. तसेच आज तुमचा प्रभाव इतरांवरती पडणार असून तुमची प्रतिमा सुधारणार आहे. चालू असलेल्या कामांमध्ये सावध राहिल्यानं पदोन्नतीच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि घरातील सोयी सुविधा वाढतील. तुमची ठरलेली कामं पूर्ण होतील आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल. तुमच्या घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनानं तुमचा खर्च आणि व्यस्तता दोन्हीही वाढेल. आज तुम्ही ज्या काही योजना कराल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज ग्रहांची शुभ युती असून तुम्हाला धनलाभ होणार आहे असं दिसतंय. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या आधीपेक्षा जास्त जबाबदाऱ्या तुमच्यावरती येतील. आज तुमच्यासमोर अशी काही परिस्थिती येईल, त्यामुळे थोड्या काळासाठी तुम्ही अस्वस्थ व्हाल, परंतु घाबरू नका. तुम्ही शांत चित्ताने तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. जुन्या मित्रांच्या भेटीने तुमचं मन प्रसन्न राहील. मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ आहे आणि तुम्हाला सांसारिक सुख मिळेल. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराची साथ आणि पाठिंबा मिळणार आहे. तुमच्या पैशांशी संबंधित सगळ्या योजना आज यशस्वी होणार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले राहतील. तसेच तुमची मान प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल. मौल्यवान वस्तू गमावण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि आपला संपूर्ण दिवस इतरांना मदत करण्यात जाईल. तुम्ही समाधानी व्हाल आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तुमच्या पैशांशी संबंधित योजना यशस्वी होतील. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यानं काही सहकारी मात्र तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. संध्याकाळचा वेळ हा देवदर्शन, भक्तिभाव यामध्ये व्यतीत करणं जास्त उचित राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल.
आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशानं भरलेला असून तुमचे पैशासंबंधीचे सर्व प्रोजेक्ट्स यशस्वी होतील. तुमचा मान सन्मान वाढेल आणि कामं पूर्ण होतील. तुमच्या संयमानं आणि सौम्य वागण्यानं तुम्ही वातावरण चांगल्या प्रकारे हाताळू शकता. प्रिय व्यक्तीला मदत केल्यामुळे तुम्हाला काही त्रास देखील होऊ शकतो. कुटुंबियांसमवेत आनंदात एकत्रितपणे तुम्ही संध्याकाळ व्यतीत करणार आहात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल आणि आज तुम्ही नवीन करार कराल त्याचाही तुम्हाला फायदा होईल. घरी पत्नी किंवा मुलांची तब्येत अचानक बिघडल्यानं तणाव निर्माण होऊ शकतो. कोणतंही महत्त्वाचं काम करताना किंवा गाडी चालवताना टेन्शन घेऊ नका. आजच्या दिवशी मैत्रीत कोणावरही विश्वास ठेवून पैशांचा व्यवहार करू नका. जोखमीच्या कामांपासून आज दूर राहा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यशानं भरलेला असेल आणि आज तुमच्या सर्व योजना देखील यशस्वी होतील. तुमची संपत्ती मान सन्मान वाढेल आणि कुटुंबासमवेत कार्यक्रमानिमित्त बाहेर येणं जाणं तुमचं होईल. मोठ्या प्रमाणात पैसा हातात असल्यानं तुम्ही समाधानी असाल आणि तुमचा दिवस छान जाईल. आज चर्चेनं तुम्हाला वाद मिटवावा लागेल. रात्रीचा वेळ कुटुंबातील सदस्यांसमवेत फिरण्यात तुम्ही व्यतीत कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारच आनंदाचा आहे आणि तुम्हाला पैशांच्या बाबतीत फायदा होईल. ज्या तरुणांना नुकतीच नोकरी लागली आहे त्यांना ऑफिसमध्ये त्यांचं कौशल्य आणि हुशारी दाखवण्याची संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ समजूतदारपणे व्यतीत होईल. घरात मित्रांचं आगमन झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडणार आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.